फोन पण नाही लागत आहे. तुम्ही थांबा, मी बघते विचारून. नमस्कार. हो नमस्कार. बरं राणा दिसला काय कुठं? सकाळी आमच्या घरासमोरनं जाताना बघितलं. बरं ठीक आहे, या तुम्ही. दीदी अशा टायमाला राणा कुठं सापडतोय माहिती ना तुला? हा, मी लगेच जाऊन बघते तिकडे. चल मी येते. शेवटी मलाही माहित करून घ्यावीच लागेल ती जागा. नाही नको, मी 5 मिनिटात घेऊन येते त्यांना. तुम्ही इथेच थांबा तोवर. नाही नाही, मी येते, तू चल. आओ परे. भाऊ मी बी येणार. बरं ठीक आहे, चल. तुला जाता जाता तालमीत सोडते, मग यांना घेऊन येस तोवर तू तिकडेच थांब. चल आले मी. राणा भाऊजी या नव्या मास्तरनीला आंबेवणार वाटते. नाही ते राणा भाऊजी परक्या बाईला घाबरत्यात नव, असं सहजासहजी समोर जाणार नाहीत असं म्हणायचं होतं आम्हाला. नाही सुरुवातीला असंच होतं त्याचं, मग हळूहळू येतो लाईनीवर. काय माहित. अगं राधे, चल झालं का नाही ग बाई? किती वेळ झाला तू ते एकच काम करत बसल्यास. चल धुवायला टाकायचंय का हे? मर्दा, अरे मला लपयो की आणि कोण मला हुडकत आलं ना तू त्यासनी सांग मी इकडं नाही म्हणून. राणा तू वजीर केसरी पैलवान आणि तू कशाला एवढं घाबरायलास कुणाला? आपण काही कोणी चोरी केली बाई? अरे नाही नाही तसं नाही. मग ते त्या मॅनेजर मॅडम आहेत ना बघ, त्या मला घेऊन व्यायाम करणार म्हणले. अरे असा आगाऊ पण आपल्याला शोभतो काय? अरे समजा गाव काय म्हणाल. अरे राणा मॅनेजर मॅडम भारी आहेत ती, कर की त्यांच्याकडे व्यायाम शिकून घे. येईन दोन ठेवून. अरे केव्हा बी मला हुडकत येतील इकडं. अरे तू कशाला एवढं टेन्शन घ्यायलायस? त्या इकडे येत नाही, तू बिंदास्त राह. मी तुला दूध आणि खारी आणून देऊ काय? आता मी तुला सांगितलं ना मला लपू म्हणून. हे काय मध्ये दूध आणि खारी? राणा अरे त्या मॅनेजर मॅडमला आपल्या मळ्याचा पत्ता माहितीये का? माहितीये का? मग कशाला टेन्शन घ्यायलास? तू बिंदास्त राह. बरकत भाऊजी, बरकत भाऊजी. हे बरकत बघितलंस ना? अरे घरातल्या चोराला सामील आहेत. तू एक काम कर, अंजली बाईसनी सांग की राणा इकडे आला नाही म्हणून. अरे त्याला काय गोळ घातल्यास तू आहे ना मी जा जा. आलो आलो वहिनी. भाऊजी वहिनी आप इधर काय सब्जी बिब्जी पाहिजे काय? अहो मग मला फोन करायचा नाही. मी आलोच की वाड्यावर घेऊन. अहो नाही, हे कुठे आहेत? कोण? राणा? राणा तालमीत असेल. होय नाही, तालमीत नाही आहेत. तालमीत नाही होय? हा मग असेल की घरात. हो मी घरनच आली आता. अहो मग गावात कुठेतरी असेल. तो इथं आला की मी सांगतो तुला तुम्ही उडतो होता म्हणून. नाही, मी यांना घेतल्याशिवाय नाही जाणार आहे. यांचं ट्रेनिंग बुडतंय. अहो पण तो इथं नाही तर तुम्ही त्याला नेणार कसं? हे खरंच इथे आले नाहीये? वहिनी अहो मी कशाला खोटं बोलू? आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे? नाही, तुम्ही खोटं नाही बोलणार. तुम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे? पण कसं आहे, यात यांचंच नुकसान आहे. ट्रेनिंग बुडतंय ना यांचं. ठीक आहे, निघते मग मी. हा तुम्ही इथेच थांबा, मी आले. वहिनी तिकडे कुठे चाललाय? वहिनी मला माहितीये तुम्ही इथेच आहात.
चुपचाप बाहेर या. काल एवढं समजावून सांगितलं तरी आज असं का वागताय? मला नाही जायचं. का नाही जायचं? हे बघा ते मी तालीम वसताना बालसंगट घेतो पण ते मॅडम नाही पाहिजे. का नाही? हे बघा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या त्यामुळे आता असं म्हणून नाही चालणार. या कॉन्ट्रॅक्टनं समजा गुळ घातला. असं काही नाही. तुमच्या नव्या कुस्तीसाठी जे योग्य तेच सगळं करतायत ना बलसरा. मग आता असं नाही म्हणू नका. मी जे सांगते ते सगळं करायचं. तुम्ही काय बी सांगा मी ऐकतो पण ते मॅडमचं काय ऐकणार नाही. ठीक आहे मग आता मी सांगते. त्या मॅडम जे सांगतील ते सगळं तुम्ही ऐकायचं. चला. नाही. आता मी सांगते ना. चला. अहो पण चला लवकर. उठा चला बाहेर. चला. आओ चला. अहो या म्हणते ना. अहो नको ऐका की. अहो या इथे. अहो ऐका की जरा. या इथे. हा. अरे राणा तू काय आलास? तुला माहिती मी कवा आलोय ते, हं? वहिनी हे नाही मला तसं खोटं बोलायला सांगितलं बघा. आता घ्या यांना तुमच्या ताब्यात. मला उशीर होतोय. निघते मी. अहो तुम्ही थांबा की. तुम्ही कुठे निघाला आता? मला शाळेत जायचंय. उशीर होतोय मला. निघते. अहो असं काय करते? येते. अहो थांबा की. अहो बरकत हा की मॅडम साठी चहा पाण्याची सोय करायला पाहिजे. वेट वेट वेट, मी काय चहा वगैरे घेत नाही. अरे वा, म्हणजे तुम्ही बी आमच्या राणासारखंच आहे म्हणा की. आमचा राणा बी अजिबात चहा घेत नाही बघा. चहा नाही बॉडी जळती. काय राणा? नाही ते कवा कवा घेतलं चालतंय. चल दुसरं काहीतरी बघ. एक मिनिट. दुसरंही काही नकोय मला. आपण निघायचं का? उशीर नको आपल्याला व्हायला. चला फॉलो करा मला. अरे काय रे, काय करायला लागलं राहणार असं? हा कुठे नवरा? कुठं नाही निघालो असत. नव्या मॅडम बरोबर फिरायला चालू केलं वाटतं. अरे तालमीत चाललोय. हो राणा. आणि अजून का आला नाही पोस्टर? येईल की. ते नव्ह ढेलपुट्या, मग असे रानात असं मन खाली घालून पळत का गेला रे? आणि त्याच्या बरोबर ती पोरगी कोण होती रे? काय माहित. अरे परवा ते हिंदी पोपट आणि आज कोण नवीनच आल्या बघ. हा हेच तर रानादाची नवी मॅनेजर. मला तर हे सगळं ते इंटरनॅशनल कुस्तीची भानगड वाटायला बघ. रानादा जाम घाबरलाय बघ मर्दा. अरे बायका म्हणल्यावर कसा घाबरतोय रानादा? माहित नाही वय तुम्हाला? हा ते बी खरा म्हणा. आपल्या वहिनी आणि त्याच्या वहिनी सोडून दुसऱ्या कुठल्या बाई संगत बोलत पण नाही बघ रानादा. अरे खोया डोक्याच्या गोदाका बरोबर आणि दुर्पा माशन बरोबर बोलत नाही वय. अरे तूच खुळ आहेस. त्या बायका
आजी आहेत म्हणून त्यांच्या संगत बोलतोय आणि दुसऱ्या कुठल्या बाई संगत बोलत पण नाही राणादा. आणि आता तर मॅनेजर म्हणून डायरेक्ट पोरगी चालल्या बघ. कसं जमणार राणादाला? काय रे, काय टाइमपास चाललाय? ते राणादाचा विचार करत होतो. राणादाचे मॅनेजर पोरगी आहे ना व? हो, त्याचं काय? अहो तुमच्या आधी राणादा कुठल्या बाई संगत बोलायचं पण नाही आणि तुमच्या संगत पण कशी बशी दोस्ती झाल्या राणादाची. आणि आता तर या सिटीतल्या मॉडर्न मॅडमांच्या संगत कसं बोलणार राणादा? वय राणादाला झेपणार नाही हे सगळं. हा असं मागे काय राहतोस? माझ्या बरोबर राहा. राणा पण तुझी माऊ तुला तालमीत सोडून कुठे गेली? राणादाला हुडकाला. का? राणा कुठे गेलाय? माऊ म्हणली राणादा कुठं लपलाय तिला माहित आहे. अच्छा, म्हणजे राणादा घाबरून लपून बसला म्हणायचं. हा, ते नव्या वस्तात आला तर घाबरलाय. नव्या वस्तात? अरे राणाचा वस्तात मी एकटाच आहे आणि दुसरं कोण आलं तर ते तंगडच मोडतो. मॅनेजर राणादाला तालमीत देऊन येणार. अरे तसं झालं तर त्या राणाचंच तंगड मोडतो आणि त्याला तालमीत हाकलून लावतो. मला माहित होतं राणा एकटाच येणार, बाईला तालमीत घेऊन येणारच नाही. शाबास रे माझ्या पट्ट्या. पट्ट्या नव मेहनत करायच्या आधी एवढी बॉडी तापली कशी काय? आणि एवढा घाम कसा काय आलाय? राणा गुड मॉर्निंग. किती वाजलेत? 7ची वेळ दिली होती ना तुम्हाला. यांची तालीम कधीपासून चालू झाली आहे? असं ट्रेनिंग देणार आहात? एवढ्या झोपा काढत होतात वाटतं. सॉरी मॅडम. कुस्ती इज नॉट अ जोक. डेडिकेशन लागतं त्यासाठी. मेहनत आणि प्रामाणिकपणा या जोरावर कुस्ती खेळली आणि शिकवली जाते. तुम्हाला समजत नसेल तर यांच्या वस्तादांकडून शिकून घ्या. सेम फॉर यू. उद्यापासून जर वेळ चुकवलीस ना तर याद राख. ते मला नाही जमणार तुमच्याबरोबर काम करायला. आणि तुम्ही मला शिकवणार ते कसं दिसेल? अहो कुस्ती म्हणजे ताकदीचा आणि चपलतेचा खेळ आहे. तुम्हाला नाही जमणार. तू कुस्ती खेळतोस. वज्र केसरीचा किताब मिळवलास बरोबर. मग तुझ्या अंगात असेलच ना ताकद आणि चपळता. हे काय विचारणं झालं काय? राणा जायचो. अच्छा,
बघू मग किती ताकद आणि चपळता आहे. कम ऑन. ते बघ, ते ध्यान नव्हतं म्हणून. मग बघ आता माझ्याकडे नीट. चल कम ऑन, उठ. चल कम ऑन. चल कम ऑन, उठ. काय रानाचा ते बघ, बाई माणूस साहेब म्हणून. बाई माणूस माय फूट. तू पडलायस याचं खापर बायकांवर फोडू नको. पडलायस हे मान्य कर. मी आता अजिबात ताकद वापरली नव्हती राणा. टेक्निक वापरलं होतं आणि तुला हेच टेक्निक शिकायचंय. ब्रिलियंट मैम, ब्रिलियंट. और यही टेक्निक मैं राणा को सिखाने वाला हूँ. सिखाना तो दूर की बात है, पहले आप इन वस्ताद से डेडिकेशन क्या होता है ये सीख लीजिए. इंटरनॅशनल लेवल वरती खेळण्यासाठी तुला टेक्निक शिकावीच लागतील आणि ती तू तेव्हाच शिकू शकशील जेव्हा मला पूर्ण सरेंडर करशील. म्हणजे पूर्ण शरण येशील तेव्हा. मी जे सांगते तेच ऐकशील तेव्हा. आय एम युअर बॉस.